राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये रुग्णांना उत्तम दर्जाचा व पौष्टिक आहार पुरवला गेला पाहिजे। तसेच रुग्णसेवा आणि स्वच्छतेच्या बाबतीत कोणतेही कुचराई झाल्यास ती खपवून घेतली जाणार नाही, असे स्पष्ट निर्देश राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिले। आरोग्य सेवा आयुक्तालय मुंबई येथे सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत असलेल्या आरोग्य संस्थांमधील स्वच्छता सेवा, धुलाई सेवा, आहार सेवा, औषध पुरवठा आणि मनुष्यबळ सेवा आदी बाबींचा आढावा आरोग्यमंत्र्यांनी घेतला। यावेळी आरोग्यमंत्री आंबेडकर म्हणाले की रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांना पौष्टिक आहार व दर्जेदार आहार मिळाला पाहिजे। रुग्णालय व परिसर आंतरबाह्य स्वच्छ ठेवला गेला पाहिजे। तसेच पुरेसा औषधोपचार उपलब्ध असणे आवश्यक आहे। या सर्व बाबींची काटेकोर तपासणी केली जाईल। संचालक, सहसंचालक व उपसंचालक यांनी रुग्णालयांना आणि आरोग्य केंद्रांना अचानक भेटी देऊन वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे निर्देशही आरोग्यमंत्र्यांनी दिले। रुग्णालयात आलेल्या रुग्णाला प्रसन्न व समाधानकारक वातावरण मिळाले पाहिजे असे सांगून त्यांनी सांगितले की रुग्णालयांमध्ये अस्वच्छता आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात येईल। तसेच स्वच्छता सेवेसाठी नियुक्त कंत्राटदार कामगारांना करारानुसार पगार देत आहेत का याचीही काटेकोरपणे पडताळणी करण्याचे आदेश दिले। मुख्यमंत्र्यांनी महात्मा फुले जन आरोग्य योजना ही प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर राबविण्यात दिलेल्या परवानगीचे स्वागत करताना आरोग्यमंत्र्यांनी सांगितले की या योजनेअंतर्गत होणाऱ्या उपचारांसाठी नागरिकांनी खाजगी रुग्णालयांऐवजी शासकीय रुग्णालयांना प्राधान्य द्यावे। यासाठी आवश्यक सुविधा, वातावरण आणि उपचाराची गुणवत्ता सरकारी रुग्णालयांपर्यंत असली पाहिजे। त्यामुळे सरकारने योजनेचा निधी शासकीय रुग्णालयांकडे वळेल आणि त्याचे उत्पन्न वाढेल। सरकारी रुग्णालयांमध्ये पुरेसा व दर्जेदार औषध साठा ठेवला गेला पाहिजे। औषध खरेदी प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्यास कोणाच्याही गय केली जाणार नाही, असेही मंत्री आंबेडकर यांनी स्पष्ट केले। औषधांच्या गुणवत्तेची तपासणी करण्यासाठी लवकरच स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करण्यात येईल, असंही त्यांनी सांगितले। या बैठकीला आरोग्य सेवा आयुक्त डॉक्टर कादंबरी बलकवडे, आरोग्य सेवा संचालक डॉक्टर नितीन आंबाडेकर तसेच राज्यातील जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, उपसंचालक आणि वरिष्ठ अधिकारी हे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते। अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका।